एखादी वस्तू, स्थिती किंवा कल्पना पहिल्यांदा कितीही चांगल्या हेतूच्या पोटी जन्माला आलेली असली तरी काळ हा असा जादूगर आहे की आपल्या धावत्या गतीबरोबर त्या हेतूचे रंग आरपार बदलून त्या वस्तूला, स्थितीला आणि कल्पनेला सुद्धा पूर्णतः बदलून टाकतो. पूर्वी स्तुत्य वाटणारी गोष्ट आज सर्वत्र निंद्य कशी ठरते असं कोडं आपल्याला पडतं, पण ते कोडं उलगडणं फारसं कठीण नाही. काळ हा अखंड प्रगमनशील आहे. महाराष्ट्राची ओळख ही नेहमी पुरोगामी महाराष्ट्र अशी करून दिली जाते, पण ही ओळख काळानुसार बदलत चालली आहे का? पुसट होत आहे का? महाराष्ट्र पुरोगामी आहे असं विधान करण्याची एक सवयच आपल्याला लागलेली आहे. पण पुरोगामी तो म्हणजे काय? पुरोगामी कुणाला म्हणायचं? आणि महाराष्ट्र खरंच पुरोगामी आहे का? असे कितीतरी प्रश्न आहेत ज्याबाबत आपण सहसा बोलत नाही, चर्चा करत नाही. म्हणून तोच विषय घेऊन बोलण्यासाठी उभा आहे. नमस्कार, मी चैतन्य बनकर. विषय मांडतोय सबंध महाराष्ट्र कधीच पुरोगामी नव्हता. पुरोगामी म्हटलं की लगेच त्याच्या विरुद्ध प्रतिगामी हा शब्द उल्लेख येतोच. मग आता पुरोगामी आणि प्रतिगामी कोण? तर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने या शब्दाची व्याख्या करत आलाय. सर्वसाधारणपणे काळानुसार जो बदल स्वीकारतो तो पुरोगामी, या उलट जुनाट बुरसटलेल्या चालीरीती पाळणारा, मागे जाणारा हा प्रतिगामी. डॉक्टर सदानंद मोरे सर त्यांच्या महाराष्ट्राची लोकयात्रा या ग्रंथात लिहितात की विषमतेकडून समतेकडे जाणारा प्रवास ज्यांना मान्य असतो ते पुरोगामी, या उलट विषमता पाळणारे रूढिवादी लोक हे प्रतिगामी. मग आता महाराष्ट्राकडे वळूया. प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास काही काळ बाजूला ठेवूया आणि 13व्या शतकापासून ते आतापर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास आपण बघूया. समतेच्या विचारांची सुरुवात महाराष्ट्रातील 13व्या शतकात झाली. याची विभागणी आपल्याला 2 टप्प्यामध्ये करता येते. पहिली परंपरा ही संतांची आणि दुसरी परंपरा ही समाज सुधारकांची. म्हणजे संत निवृत्तीनाथ ते संत निळोबा हा समाज संतांचा पहिला कालखंड. तर तिथून पुढे दादोबा पांडुरंग तरखडकर ते अगदी एन.डी. पाटील यांच्यापर्यंत समाज सुधारकांचा हा दुसरा कालखंड. मग महाराष्ट्राचा 13व्या शतकापासूनचा हा सगळा इतिहास बघितल्यानंतर असं लक्षात येतं की महाराष्ट्र हा कायम प्रतिगामी होता. महाराष्ट्र प्रतिगामी होता म्हणूनच त्या विरुद्ध पुरोगामी चळवळीचा जन्म इथं झाला. आणि ज्यांनी पुरोगामी आणि समाज परिवर्तनाची भूमिका घेतली त्या सर्वांना इथल्या समाजानं प्रचंड त्रास दिलेला आहे. 13व्या शतकात संत ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांनी संन्यास धर्म सोडून पुन्हा गृहस्थात प्रवेश केला, तेव्हा तत्कालीन सनातन्यांनी त्यांना इतका त्रास दिला की त्यांनी नदीत उडी घेत आत्महत्या केली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी श्री शिक्षणाचा पुढाकार घेतला आणि सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून कार्य करण्यास सुरुवात केली. तेव्हा इथल्या समाजानं त्यांना सुद्धा छळलं होतं. गोपाळ गणेश आगरकर यांची जिवंतपणीच प्रेतयात्रा काढण्याचं काम या समाजाने केलं होतं. शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण आपल्या सर्वांना ज्ञात आहे. समाज नियमनासाठी, संतती नियमनासाठी आणि लैंगिक शिक्षण या संबंधी काम करणाऱ्या रधो कर्वे यांना सुद्धा अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. मुस्लिम सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून काम करणाऱ्या हमीद दलवाई यांना सुद्धा असा संघर्ष करावा लागला होता. मॉडर्न इंडिया, क्रिएटर्स ऑफ मॉडर्न इंडिया या पुस्तकामध्ये रामचंद्र गुहा हमीद दलवाई यांचा उल्लेख करताना द लास्ट मॉडर्निस्ट असा त्यांचा उल्लेख करतात. हमीद दलवाई यांचं जीवन जितकं संघर्षमय होतं तितकाच त्यांचा मृत्यू सुद्धा संघर्षमय ठरला. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करणाऱ्या नरेंद्र दाभोळकरांना याच पुरोगामी महाराष्ट्रामध्ये गोळा झाडला गेला आणि पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या गोविंद पानसरे यांचा सुद्धा खून याच महाराष्ट्रामध्ये झाला. मग महाराष्ट्राला पुरोगामित्वाची मोठी परंपरा लाभलेली आहे हे खरं जरी असलं तरी या पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या महापुरुषांना, नेत्यांना इथल्या समाजानं प्रचंड त्रास दिलेला आहे. तो विसरून आम्हाला कधीही पुढे जाता येणार नाही. मग आता महाराष्ट्राला पुरोगामित्वाची एवढी मोठी परंपरा लाभलेली आहे म्हणून सबंध महाराष्ट्र पुरोगामी आहे किंवा होता असं आम्ही कदापि म्हणू शकत नाही. कारण आपला समाज हा नेहमी गटागटांमध्ये विभागलेला असतो. मग जाती, कधी हे गट जातीचे असतील, धर्माचे असतील, वर्गाचे असतील किंवा लिंग स्त्री पुरुष असे गट असतील. आणि हे सगळे गट कधीच एका स्तरावरती नसतात, म्हणूनच सगळ्या समस्या निर्माण होतात. एक गट दुसऱ्या गटावरती वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्यावर अन्याय करतो, त्यांच्यावरती अन्याय करत असतो. आणि पुरोगामी चळवळी या गटाचं वर्चस्व संपवण्यासाठी कार्य करत असतात, पण त्यांना पूर्णतः यश येतच असं नाही. कारण हे गट या गटांचं वर्चस्व संपवण्यासाठी ते जे काम करतात त्या गटांचं वर्चस्व, ज्या गटांचं वर्चस्व धोक्यामध्ये येतं ते गट सुद्धा हे पुरोगामी चळवळ हाणून पाडण्यासाठी काम करत असतात. त्यामुळं सबंध महाराष्ट्र पुरोगामी आहे किंवा होता अशी एक आयडल, आदर्शवादी किंवा परिपूर्ण परिस्थिती महाराष्ट्रात कधीच नव्हती हे आम्ही मान्य केलं पाहिजे. आणि सबंध महाराष्ट्र जर पुरोगामी असता तर असा विषय आपल्या व्यासपीठाला लाभला असता का, हा सुद्धा मोठा चिंतनाचा विषय आहे.
2017 साली पुण्यातच एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलताना लेखक राजन खान असं म्हणाले होते की महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र असं संबोधलं जातं. ते तिघे पुरोगामी होते, पण हा महाराष्ट्र कधीच पुरोगामी नव्हता. महाराष्ट्राला सामाजिक चळवळींचा मोठा इतिहास लाभलाय हे खरं जरी असलं तरी मध्ययुगापासून ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधून महाराष्ट्रामध्ये जे प्रबोधन झालं ते जागतिकीकरणानंतर वजा व्हायला सुरुवात केलेली आहे. आणि सध्याची परिस्थिती काय आहे ती आम्ही बघितली पाहिजे. म्हणजे हिंगणघाटचं प्रकरण असेल, महाराष्ट्रातल्या शेतकरी आत्महत्या असतील, किंवा अलीकडचं भोंगे, हनुमान चालिसा, टिकली, साडी यासारखे कित्येक प्रकरणे असतील, किंवा अगदी काल परवाच महाराष्ट्र राज्याचे पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री शिर्डीला गेले असताना त्यांनी ज्योतिषाकडे अंकशास्त्र दाखवलं, अशा बातम्या यायला लागतात. तेव्हा महाराष्ट्र आता पुरोगामी तरी आहे का असा प्रश्न पडायला लावतो. आणि तोच प्रश्न या व्यासपीठावरती ठेवतो आणि व्यासपीठाची रजा घेतो. मनपूर्वक धन्यवाद.